क्लिक करा। शिरडोनमध्ये सतेज पाटलांची झंझावाती सभा। भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल। काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन। शिरडोन तालुका शिरोळ येथील बांधार फार्म हाऊस येथे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभावी नेतृत्व करणारे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या झंझावाती सभेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड राजकीय चैतन्य निर्माण झालं। काँग्रेस आयोजित या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलं। यावेळी शिरडोन, टाकवडे व शिरदवाड परिसरात काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सभेला संबोधित करताना आमदार सतेज पाटील यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका केली। भाजप सरकारच्या काळात महागाई कळसाला पोहोचली असून जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत। यामुळे सर्वसामान्य माणूस अक्षरशः हैराण झालाय, असा घणाघात त्यांनी केला। चुकीचा कारभार थांबवायचा असेल तर काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना निवडून देणे ही जनतेची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले। यावेळी अमोल चौगले यांच्याबद्दल बोलताना सतेज पाटील म्हणाले, अमोल हा सातत्याने धडपड करणारा कार्यकर्ता असून स्वर्गीय सारे पाटील यांच्या काळापासून तो लोकांच्या कामासाठी झटतो आहे। लोकांची कामे करणारा असल्यामुळे अमोल हा माझा लाडका आहे। लोकांसाठी राबणाऱ्या अमोलला बळ देणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी परवानगी मिळवून काम सुरू केल्याची दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केलं। कोल्हापूर महानगरपालिकेत काही उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले नसते तर आज काँग्रेसचा महापौर झाला असता, अशी खंत व्यक्त करत यावेळी संधी दवडू नका, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं। यड्राव मतदारसंघातून जिल्हा परिषद उमेदवार अर्चना चौगले व पंचायत समिती उमेदवार सतीश प्रभावळकर, शिरडोन पंचायत समिती उमेदवार सायली मालगावे यांना विजयी करून जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करा, असंही त्यांनी सांगितलं। या सभेला दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, शेखर पाटील, सोहेल बांदार, गणपती उमराणे, शिरडोन ग्रामपंचायत सदस्य, टाकवडे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान शिरदवाड येथे आमदार सतेज पाटील यांनी दत्ताजीराव कदम यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर बौद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना अभिवादन करून मतदारांशी संवाद साधला व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। महानकर न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे। हजारो पुढे अजून त्याला वेळ आहे। हजारो लोक माझ्याकडे येतात की कामं घेऊन। मी त्याचं अनालिसिस करत असतो, कारण की शेवटी माझं हे काम आहे, राजकारणात मी आहे। माझ्याकडे येणारा कार्यकर्ता वैयक्तिक कामं स्वतःच्या घरची किती आणतो, लोकांची किती आणतो, आणि जेवढी लोकांची आणतो तेवढा माझा लाडका होतो। त्यात अमोल माझा लाडका, म्हणजे लोकांची कामं ही सातत्यानं घेऊन येण्याचं काम सातत्यानं तो या ठिकाणी करत असतो। माझ्या मोबाईलमध्ये SMS बघितले, मी दाखवतो, अमोलचे SMS बघायचे, साहेब ह्या पेशंटला ऍडमिट केले, त्याला मदत करा, साहेब अमक्याची अडचण आहे, त्याला जरा सहकार्य करा। ह्याच्या पलीकडे काय नाही, म्हणजे कवा बिचाऱ्यानं स्वतःसाठी काय मागितलं, बायकोसाठी काय मागितलं, असं काय नाही। बायकोला रंकाळा बिंका घेऊन जातो की नाही, त्यामुळे काय स्वतःसाठी काय मागत नाही, कायम लोकांसाठी 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 राबणारा। आणि मग आता आपली जबाबदारी, जर लोकांसाठी राबणारा कार्यकर्ता जर आपल्या निवडणुकीत उभा असेल तर आपली तेवढीच जबाबदारी आहे, त्याला बळ देणं, ताकद देणं ही आपली जबाबदारी असणार। आज टाकोडे आपलं ऐतिहासिक गाव, या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही सर्वांची भूमिका होती, आणि मला वाटतं त्याचा पाठलाग करून शेवटपर्यंत कलेक्टर ऑफिसला मिटिंगला जाईपर्यंत बाबा मला फोन करत होता। कलेक्टरनं म्हणले एकदा याचं काम करा, म्हणजे माझ्या डोसक्याचं काम केलं। एवढा पाठलाग, किती बैठक त्या तारखेला आहे, किती वाजता बैठक आहे, किती फॉलोअप आहे, सगळा फॉलोअप घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मंजुरीसाठी जे काही सोपस कर पुतळा करायचं फार अवघड काम आहे। तुम्ही उद्घाटनला फक्त येत असा पब्लिक, आम्हाला माहित असते परवानग्या काय करायला लागतात, काय अडचणी येतात, काय काय कष्ट घ्यायला लागतात। मी कसबा बोर्डामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना मला अनुभव आला की किती नियम आहेत, आता अटी आहेत, किती शर्ती आहेत, हे सगळं करून बिचाऱ्यांना आता परवानगी मला वाटते सगळं आपल्या हातात पत्र सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं। आता काम
कामही चालू झालेलं आहे, त्यालाही कुठं निधी कमी लागला तर दिला की नाही? मलाच माहित नाही दिलं, म्हणजे ऑलरेडी त्यानं माझ्या खिशात हात घातलेला आहे की बघा ना, मी इथे पण मला दादा माहित नाही मी पैसे घेतलेला माझ्याकडे की तुम्हाला बघतो नाही कार्यकर्ता म्हणजे माझं हे सांगण्यामागचं त्याची स्तुती करत नाही मी, परंतु शेवटी जो कार्यकर्ता काम करतो त्याची पाठ सुद्धा थोपटली पाहिजे, त्याला बळ सुद्धा दिलं पाहिजे. 50 किलोमीटर इथनं कोल्हापुरात यायचं, आम्हाला गाठायचं, आम्हाला भेटायचं, तिथं मी असणार नाही असणार, एखाद्या वेळी बाहेर गेलेलो असतो, कवा कवा 8 वाजता येऊ दारात येऊन बसलेला असतो, पहिला चहा येऊच पितोय सकाळी घरचा आमच्या 8 वाजता आलेलो, घरातून निघालाच कवा आणि आलाच कवा, सकाळी 7ला तर 7ला हजर असतोय. तर अशा कार्यकर्त्यांना बळ देणं हे तुमची आमची जबाबदारी असणार आहे. आणि म्हणून गणपतराव दादा असतील, राजू शेट्टी असो, आम्ही असो, ताकदीनं तुमचे प्रश्न घेऊन या ठिकाणी लढतोय. आणि म्हणून तिन्ही उमेदवार, अर्चनाताईंचं नाव सुद्धा 1 नंबरला या ठिकाणी हात चिन्ह आहे, मालगावे सायलीताईंचं पण हात चिन्ह आहे, त्यांचंही नाव 1 नंबरला आहे, आणि सतीश प्रभावळकर आमची मशाल आहे. त्यामुळे 2 हातात मशाल घेऊन आपल्याला या ठिकाणी या 7 तारखेला बाहेर काढायचं आहे. त्यामुळे 2 हातासमोरचं बटन दाबा, 1 मशाली समोरचं बटन दाबा. आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंटी पाटील ताकदीनं लढला, महापौर मला करता आलं नाही, थोडक्या मतात माझा महापौर गेला, किमान जिल्हा परिषद अध्यक्ष माझा झाला पाहिजे, यासाठी आपण मला आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द